आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट हिरालाल यादव यांचा ठाण्यात भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न। भांडूप साई भजन सांस्कृतिक मंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या विद्यार्थी दत्तक योजनेचा 110 गरजू विद्यार्थ्यांनी घेतला लाभ। तर राष्ट्रीय मूल निवासी महिला संघाकडून राबवले विशेष महिला सामाजिक प्रबोधन शिबिर। आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट हिरालाल यादव यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा ठाण्यातील शहीद उद्यान येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। राष्ट्रभक्ती, शांतीचा संदेश, पर्यावरण, मुली वाचवा आणि सामाजिक चेतना जागवण्याच्या दृष्टीने कांबोडिया, थायलंड, लाओस, व्हिएतनाम 85,000 किलोमीटर सायकल यात्रा करणारे आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट हिरालाल यादव यांनी आसामहून सुरू केलेली यात्रा 22 जून रोजी ठाण्यात पूर्ण केली। हिरालाल यादव सत्कार समिती व आमदार राजन विचारे यांच्या वतीने त्यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा करण्यात आला। यावेळी ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार राजन विचारे, नगरसेविका नंदिनी विचारे, नगरसेवक मंदार विचारे, नगरसेवक पूजा वाघ, ओमप्रकाश शर्मा यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला। हिरालाल यादव यांनी केलेली सायकल यात्रा ही सीट शिवाय असून व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचे त्यामागचे प्रयोजन असल्याचे त्यांनी म्हटले। नॉर्थ ईस्ट से शुरू किया हूँ, बहुत बार मन किया कि नॉर्थ ईस्ट में जाऊँ, कोई न कोई ऐसी घटना होती थी कि घर वाले मना कर देते थे। अभी भी मैं जब नॉर्थ ईस्ट से शुरू करने गया तो कोकराझार अशांत था उस समय, और उस अशांत कोकराझार से मैं साइकिल लेकर निकला हूँ। उस रास्ते से सेना लगी हुई है और शुरू करने में तकलीफ तो थी, लेकिन पहुंचना इतना शानदार होगा हमने पहले नहीं सोचा था कि हम थाने में समापन करेंगे। जैसे हम अमृतसर से मुड़े तब से दिमाग में आया कि मुंबई में रहता हूं और मुंबई के बगल में थाने शहर है, और थाने शहर में हमारे जैसे BL शर्मा जी हैं, विचारे साहब हैं, ये लोग वहाँ रहते हैं, मैं इनसे मिला हूँ। तो मुझे लगा कि इनके बीच में अगर समापन करता हूं तो ये थाने शहर को सम्मान जाएगा कि हमारी जीवन की अंतिम साइकिल यात्रा को मैं थाने शहर को समर्पित कर रहा हूं, आप लोगों के बीच में समापन कर रहा हूं। और जिस भावना से आप लोगों ने इसका समापन किया है, देखिए बहुत सारी चीज़ें, जैसे कारगिल की शुरुआत हुई है कैप्टन सौरव कालिया से, जिन्हें 22 दिन तक हमारे पड़ोसी देश के बदमाशों ने, सेना के लोगों ने 22 दिन तक तड़पा के मारा था। वो घर में हम पालमपुर है, पहाड़ में 2 बार जा चुका हूँ। कैप्टन विक्रम बत्रा भी वहीं से हैं, जो दिल मांगी मोर बोलते थे, और 40,000 की सैलरी में से ऊपर सेलेक्ट थे बड़ा शिपिंग कंपनी में। उस समय सेना में जब ज्वाइन किए 10,000 के नीचे सैलरी थी पूरी। तो आप अनुमान लगाइए कि 40 और 10 में कितना फ़र्क होता है। इस देश पर मरने मिटने वाले पैसा नहीं देखते हैं। उनकी जयपुर के कैप्टन अमित भरद्वाज शहीद हुए थे, उनकी डेड बॉडी 56वें दिन आई। उनके पिता बैंक में जनरल मैनेजर थे, अकेले बेटे थे, कोई कमी नहीं थी। तो इस देश पर नछावर होने वाले ऐसे बच्चे हैं, उनकी बातें करना, उनके पेरेंट्स को फ़ोन कराना, ये हमारा काम है कि मैं दूर दूर से जाकर उनको फ़ोन करवाता हूँ। उनको अच्छा लगता है कि हम हमारे बच्चे को जैसे लोग हमें प्रणाम करें, हमें याद कर रहे हैं। ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि सांस्कृतिक शहर असताना या हिंदुस्थानातल्या एक सायकलिस्ट श्री हिरालाल यादव संपूर्ण हिंदुस्थान फिरून हिंदुस्थानाच्या बाहेर असलेल्या देशामध्ये थायलंड, लाओसी, व्हिएतनाम आणि कंबोडिया यासारख्या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा विदाऊट सीट 85,000 किलोमीटर एवढा प्रवास करून या ठाणे शहरामध्ये असलेल्या शहीद उद्यानामध्ये त्याचा समारोप करण्यासाठी इथे आले। खऱ्या अर्थाने त्यांनी या संपूर्ण हिंदुस्थानात आणि हिंदुस्थानाच्या बाहेर फिरून या शहीदांचे प्रश्न, त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर व्यसनमुक्ती आणि बेटी बचाव अशा विविध स्तरावरच्या हे सामाजिक हे इशू ते घेऊन या संबंध भारत भ्रमण करून हिंदुस्थानाच्या बाहेर ते करतायत। आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं आपल्या देशामध्ये अशी माणसं फार कमी आहेत, आणि आपलं भाग्य असं आहे की या शहीद उद्यानामध्ये ज्यावेळेला उद्घाटन केलं त्यावेळेसुद्धा ते आले होते, आणि त्यांनी या इथे संबंध या कारगिल वॉरच्या वरती त्यांनी एक फोटोचं प्रदर्शन आणि जवानांच्या शेवटच्या चिठ्ठीचा सुद्धा इथे हे लावलं होतं, प्रदर्शन केलं होतं। आणि खऱ्या अर्थाने शहीदांसाठी वाहून घेतलेले असे आमचे आदरणीय यादवजी खऱ्या अर्थाने आज या शहीद उद्यानामध्ये त्यांचा सत्कार होतो, आणि तो सुद्धा ठाणेकरांच्या वतीने होतोय। आणि त्याला सुद्धा आमचे ठाणे भूषण असलेले मेजर गावंड आहेत, आमचे शर्मा साहेब आहेत, शिंदे साहेब आणि पोलीस खात्यातील सर्व अधिकारी मंडळी आणि ठाणेकर मोठ्या संख्येने इथे हजर होते।
तसेच शहीद उद्यानात या कार्यक्रमाची आठवण म्हणून वृक्षारोपणही करण्यात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. भारत मुक्ती मोर्चावर राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या वतीने सावरकर नगर येथे विशेष महिला सामाजिक प्रबोधन शिबिर राबवण्यात आले. प्रस्थापित ब्राह्मणवादी व्यवस्थेने मूलनिवासी बहुजन समाजाच्या हजारो समस्या निर्माण केल्या. या समस्येचे निर्मूलन करण्याकरता स्त्रियांना खंबीर बनवण्याकरता राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष महिला सामाजिक प्रबोधनाअंतर्गत स्त्रियांना 50% आरक्षण मिळूनही आजही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मिळणारी हीन दर्जाची वागणूक या सर्व गोष्टींवर चर्चा करून स्त्रियांना खंबीर करण्याचे मार्गदर्शन ॲडव्होकेट वैशाली कीर्ते यांनी केले. यावेळी प्रकाश कौर, विद्या शिंदे, जया नामदास यांसह इतर महिला व पुरुष कार्यकर्ते येथे उपस्थित होते. समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज रचना निर्माण करणाऱ्या आंदोलनास महिलांचा सक्रिय सहभाग व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला. या संदर्भातील अधिक माहिती भावेश घोडके यांनी S9शी बोलताना दिली. राष्ट्रीय मूल्यवासी महिला संघ जे संघटन आहे ते संपूर्ण देशामध्ये आहे आणि संपूर्ण देशामधील महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या निर्माण केल्या गेल्या. कारण कुठलीही समस्या जी असते ती समस्या ॲटोमॅटिक होत नसते. कारण एक कार्यकारण भाव आहे. जसं पाऊस पडतो तर त्याच्या अगोदर बाष्पीभवन झालं तर पाऊस पडतो. तशा पद्धतीने या ज्या समस्या आहेत या समस्या निर्माण केल्या गेलेल्या आहेत. तर जोपर्यंत आपण समाजाला हे सांगणार नाही की ह्या समस्या कोणी निर्माण केलेल्या आहेत तोपर्यंत समाजाला समजणार नाही. आणि जोपर्यंत समाजाला समजणार नाही तोपर्यंत आपण समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. आणि समस्या जर सोडवायच्या असतील तर आंदोलन निर्माण करावं. या उपक्रमाचा नेमका उद्देश काय होता? हा जो उपक्रम आहे हा केवळ ठाण्यामध्येच चालू आहे असं नाही, तर संपूर्ण देशामध्ये म्हणजे 500 महिला अशा आहेत या जशा ॲडव्होकेट वैशाली कीर्ते मॅडम आहेत अशा 500 महिला या देशामध्ये फिरत आहेत. संपूर्ण देशामध्ये प्रबोधनाचं कार्य करतात आणि जे आपल्या महापुरुषांनी अगोदर केलेलं आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र हा संतांचा देश मजबूत म्हणतो आपण, परंतु या गुरुद्वारामध्ये गुरु ग्रंथ साहेबामध्ये संत ज्ञानेश्वर संत नामदेवांचे जे अभंग जे आहे ते अभंग गुरु ग्रंथ साहेबामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे आपले जे संत आहेत म्हणजे महाराष्ट्रामधले जे संत होते ते देशामध्ये होते. संत रोहिदास हे नाव तुम्ही ऐकलं असेल, हे उत्तर भारतामधले आहे. म्हणजे काय आहे की हे जे संत आहेत या संतांचं आंदोलन हे भक्तीचं आंदोलन नव्हतं तर ते मानवमुक्तीचं आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांचं आंदोलन हे काही एका विशिष्ट धर्माच्या किंवा जातीच्या विरोधातलं नव्हतं, तर ती तत्कालीन परिस्थितीमध्ये जे परतंत्र्यामध्ये जे लोक आहेत त्या लोकांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन होतं. तशाच प्रकारे मग पुढे महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, नंतर अशा प्रकारे म्हणजे हे छत्रपती शाहू महाराज ज्यांची जयंती 26 तारखेला आहे ते समाज विसरलेला आहे. तर आमचा बहुजन समाज जो आहे तो बहुजन समाज ज्या महामानवांनी त्यांच्या मुक्तीसाठी कार्य केलं त्या महामानवांना विसरलेला आहे. आणि त्या महामानवांना विसरलेला असल्यामुळे त्याच्या समस्या आणि त्या समस्या सोडवायच्या जर असतील तर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे राष्ट्रव्यापी आंदोलन. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
एसनाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पितांबरी प्रोडक्ट्स व आशा राजदरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील खाद्य संस्कृतीचे किमयागारांचा परिचय करणारे वदनी कवळगी तावळकर कामेरकरांचे मिशन कामयाबी या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. खाद्य संस्कृतीचे किमयागार अर्थात अन्नदाते असलेल्या 24 व्यक्तींचा सर्वांगीण परिचय शब्दबद्ध करणाऱ्या आशा राजदरेकर लिखित वदनी कवळगी डॉक्टर कामेरकरांचे मिशन कामयाबी या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मंचावर साहित्यिक व दूरदर्शन निवेदिका वासंती वर्तक, माननीय श्री माया गोखले, SK हॉलिडेजचे चेअरमन डॉक्टर संतोष कामेरकर, संजीवनी गुप्ते इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील खाद्य संस्कृतीच्या किमयागारांचा सत्कारही येथे करण्यात आला. तर प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांविषयी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या. आजचा कार्यक्रम पण खूप चांगल्या प्रकारे इथे होत आहे. त्यामुळे सर्वप्रथम आशा राजदरेकर मॅडमचं अभिनंदन करतो. नंतर आमच्या संस्थेचे सचिव राजीव गोसावी त्यांना आमच्या संस्थेचे एक प्रमाणपत्र देतीलच, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. तर मिशन कामयाबी पुस्तकाचं प्रकाशन जे आता या ठिकाणी झालं, ही याची 5वी आवृत्ती आहे. आणि या अनेक क्षेत्रामध्ये जेव्हा वावरतो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर स्पेशली LIC वाले, इन्शुरन्स, MLM कंपन्या, मार्केटिंगवाले त्यांना हे पुस्तक आवर्जून फायदेशीर पडतात. त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी नमूद केल्या आहेत. जसं या ठिकाणी शब्दबद्दल म्हटलं आणि हिंदीमधलं पुस्तक आहे, कारण मी माझे व्याख्यान पूर्ण भारतभर होत असतात. माझे कार्यक्रम पूर्ण भारतात होतात. दिल्ली, UP, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोव्यापासून गुजरातपर्यंत. तर तिकडे गेल्यानंतर हिंदीचं डिमांड असल्यामुळे हिंदी दुसरं पुस्तक आहे कामयाबी के फंडे. एक माझं पुस्तक जे प्रचंड गाजलं ते म्हणजे मला यशस्वी व्हायचं आहे, जे निलेशच्या व्यास क्रिएशनने प्रकाशित केलं आहे. आणि यापूर्वी एका पुस्तकाचं एका CDच्या प्रकाशनला वासंती वर्तक मॅडम होत्या. तशी जवळजवळ 10 पुस्तकं प्रकाशित. त्यातलंच एक पुस्तक आहे. प्रामुख्याने माझा व्यवसाय उद्योजक म्हणून रिसॉर्ट आहे, पण त्या व्यतिरिक्त माझं एक पॅशन आहे लोकांपर्यंत काहीतरी द्यावं, लोकांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे किंवा उद्योजकांना मार्गदर्शन करावं, पालकांना पॅरेंटिंगबद्दल सांगावं. तर अनेक माझे कार्यक्रम होतात. उद्या माझ्या ठाण्यामध्ये परत कार्यक्रम आहे संध्याकाळी 6 वाजता भोगळाईमध्ये मिल सोसायटी बिल्डिंगमध्ये. त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी प्रामुख्याने उद्योजकांना मार्गदर्शन मी ठेवलेलं आहे. असं म्हणतात की एखाद्या शहराचा तुम्हाला इतिहास जर पाहायचा असेल तर तुम्ही इतिहासाचं पुस्तक उघडा आणि सनावळ्या आणि घटना बघा. पण एखाद्या शहराच्या इतिहासामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीचा जर तुम्हाला वेध घ्यायचा असेल तर त्या शहरामधल्या प्रत्येक क्षेत्रामधल्या पहिल्या 5-10 लोकांच्या जीवनचरित्राचा तुम्ही परिचय करून घ्या, कार्याचा परिचय करून घ्या. तर त्या शहराच्या प्रगतीचा तुम्हाला उभा आणि आडवा छेद हा बघायला मिळतो. चिटणीसांचं ज्या विंगकडे, ज्या शाखेकडे लक्ष गेलं नाही, बरोबर ती शाखा निवडून तुम्ही आपल्या पुस्तकाचा विषय निवडला ते फार चांगलं झालं. ते फार छान झालं. अगदी साधेपणाने सामान्य लोकांना ज्या गोष्टींचं कुतूहल असतं, एखाद्याची गोष्ट सांगताना काय झालं, मग तात्या जोशी मेढ्याहून ठाण्याला आले, त्यांनी उद्योग सुरू केलं, असं तुम्ही सहजपणे सांगितलंय. छान वाटतंय तो साधेपणा या पुस्तकामध्ये. पण मी जो मगाशी मुद्दा सांगितला की त्या शहराच्या प्रगतीच्या इतिहासामध्ये या पहिल्या 10-20 निवडाल तर त्यांच्यामुळे जर शहराचा आलेख रेखाटला जाणार असेल तर पुढच्या वेळेला त्यांचं यश आणि अपयश या दोन्ही जर आलेख आपण मांडू शकलो तर ते अधिक मौलिक असं लिखाण होईल असं मला वाटतं. त्याचा जो क्रम निवडलाय तो सुद्धा मला असं वाटतं विचारपूर्वक निवडलाय. म्हणजे त्यांनी सुरुवातीच्याच 2-3 याच्यामध्ये कुटीरोद्योग नाव घातलेलं आहे की ज्यांना यंदा 60 वर्ष त्यांच्या